हॅलो, वेलकम बॅक टू हर्षास किचन. तर आज आपण बनवणार आहोत सुरणाचे कटलेट. त्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी सुरण स्वच्छ धुवून त्याला आगळ चोळून कुकरला 3 शिट्या देऊन शिजवून घेतला आहे. त्याचबरोबर इथे एक मोठा बटाटा उकडून घ्यायचा आहे. नंतर जे जाडे पोहे आहेत ते 3 चमचे मिक्सरला लावून त्याचा रवा करून घेतला आहे. तसंच इथे 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि काही सुके मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा काश्मीरी पावडर, 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर आणि 1 चिमटी ओवा घ्यायचा आहे. तसंच आपल्याला इथे लसूण, मिरची, आलं आणि कढीपत्ता यांचं मी क्रश करून घेतलेलं आहे. तुम्ही ठेचूनही घेऊ शकता. तसंच पुढे आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. 2 चमचे गाजर किसून घेतले आहे. तसंच आपल्याला अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सुरण व बटाटा आपल्याला व्यवस्थित बारीक किसून घ्यायचा आहे. त्यामध्ये जो पोह्याचा रवा बनवला आहे तो घालून घेऊया. त्यानंतर पुढे आपण इथे तांदळाचं पीठ घालूया. क्रश करून घेतलेलं लसूण, मिरची, आलं आणि कढीपत्ता यांचं मिश्रणही घालूया. पुढे जे सर्व सुके मसाले आहेत ते घालून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि किसून घेतलेलं गाजर हेही घालून घेऊया. पुढे लिंबाचा रस घालायचा आहे. त्याचप्रमाणे यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहा, इथे आता मिश्रण व्यवस्थित मळून झालं आहे. त्याचे आता आपण कटलेट बनवून घेऊया. हाताला तेल लावून एक छोटा गोळा घेऊन व्यवस्थित त्याला हातामध्ये दाबून त्याला अशा प्रकारे गोल आकार देऊन कटलेट तयार करून घ्यायचे. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट तयार करू शकता. अजून एक मी बनवून दाखवते. व्यवस्थित ते पीठ हातावर मळून गोलाकार शेप देऊन अशा प्रमाणे कटलेट तयार करून घेऊया. इथे मी सर्व कटलेट तयार करून घेतले आहे. त्याचप्रमाणे इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे थोडं पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं पातळसर मिश्रण बनवून घेतलं आहे. पहा, इतका आपल्याला पातळ ठेवायचं आहे. तसेच पुढे इथे ब्रेड क्रम्सही घेतलेले आहे. प्रथम आपल्याला कटलेट घेऊन ह्या मिश्रणामध्ये घोळून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला व्यवस्थित घोळवून तळण्यासाठी हा आपला कटलेट आता तयार आहे. पुन्हा मी दाखवते. पहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या मिश्रणात घोळवायचे आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित दाबून घेऊन तळण्यासाठी कटलेट रेडी आहे. इथे मी सर्व कटलेट आता व्यवस्थित रेडी करून घेतले आहेत. तेल गरम झालं आहे. एक एक करून आपण हे कटलेट सर्व तळून घेऊया. आपल्याला हे सर्व कटलेट स्लो टू मीडियम आचेवर व्यवस्थित खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे.
पहा, कटलेट आपले व्यवस्थित फ्राय झाले आहेत, रंगही छान आलेला आहे। तर पहा, इथे सुरणाचे कटलेट व्यवस्थित तयार झाले आहेत। एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते। पहा, आतूनही व्यवस्थित शिजले गेले आहेत। तर अशा प्रकारे सुरणाचे कटलेट इथे तयार झाले आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।